असल्यास मुख्यमंत्री पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही असं बच्चू कडू यांनी विधान केलेलं आहे। तर बच्चू कडूंनी बचकांडी विधान करू नये, दरेकर यांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनीही केलाय। आणि दिल्लीत जर गेलं तर महाराष्ट्राचं अधिक चित्र बदलण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात काम केलं त्या धर्तीवर उद्या या महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व करावं, या पद्धतीने त्यांनी पावलं टाकावी अशी अपेक्षा आहे सामान्य लोकांची आहे। महाराष्ट्रात कोण? एकनाथजी शिंदेशिवाय पर्याय नाही। असं की केंद्रीय भाजपचं नेतृत्व असा निर्णय घेईन असं वाटतं तुम्हाला? घ्यायला पाहिजे, कारण एवढा मोठा उठाव जो केला तो उठाव झाला नसता तर कदाचित ती सत्ता पलटली नसती। सत्ता पलटली नसती तर आज सत्ता भाजपाची दिसली नसती। मला वाटतं बच्चू कडू यांनी बचकंडी वक्तव्य करू नयेत। आता गुण्या गोविंदानं महायुती म्हणून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई करतायत। आणि अशा वेळेला उठाव केला नसता तर आता जर तर केलं तर नुसता उठाव करून भारतीय जनता पार्टी सोबत नसती तर, त्यामुळे मला वाटतं कारण नसताना वाद उभा करू नये। पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कमी समजून चालणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःची ताकद खूप वाढवलेली आहे। दिल्लीत सुद्धा जे नेते आहेत, भाजपचे प्रमुख नेते, हे त्यांना बळ देताना आपण सगळेजण बघू शकतो। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही। बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं, कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहे। मला वाटतं राऊत सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। उद्धव ठाकरे पंतप्रधान उद्धवजींना करतायत, सीएम कुणाला नाव कोणाचं घेतायत, बावनकुळचं घेतायत, आमचं काय सांगतायत, बरं वाईट सांगतायत। मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत। नवी जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येईल? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येते। तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कुणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। जनाब संजय राऊत यांना उभाटा गटामध्ये नगरसेवकाची उमेदवारी देण्याचा देखील अधिकार नाही। नगरसेवक पदाचं तिकीट देखील संजय राऊत देऊ शकत नाहीत। ते भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री ठरवत आहेत। संजय राऊत, भारतीय जनता पार्टीची चिंता तुम्ही करू नका। देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। 2029 ची निवडणूक देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वातच लढली जाणार आहे। भारतीय जनता पार्टी काय करेल याचे निर्णय सांगण्यापेक्षा उभाटा गटामध्ये नेमकं काय होणार ते